आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा टॉपिक कंटिन्यू करत होतो. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये इलेक्ट्रोलायटिक सेलला आपण कंटिन्यू करत असताना आपण इलेक्ट्रोलिसिस पाहिलं NaClचं. NaClचं इलेक्ट्रोलिसिस पाहत असताना मी एक इलेक्ट्रोलायटिक सेल असा ड्रॉ केला होता ज्यामध्ये मोल्टन NaCl आपण घेतलं होतं. मोल्टन NaCl घेतलं होतं. ओके, NaCl मोल्टन NaCl घेतलं होतं. मोल्टन NaCl आयनाइज फॉर्म मध्ये आल्यानंतर तिथे Na पॉझिटिव्ह, ओके, Na पॉझिटिव्ह आणि सोबतच तुमचा Cl निगेटिव्ह आयन फॉर्म झाले होते. यामध्ये जेव्हा आपण कार्बनचे म्हणजे ग्राफाइटचे दोन रॉड आपण प्लेस करतो आणि एक्सटर्नली जेव्हा ते बॅटरीला जोडतो आणि याच्यामधून जेव्हा करंट पास होतं तेव्हा होतं काय का सोडियम एका रॉडवर जाऊन अटॅच होतं. ओके, सोडियम एका रॉडवरून अटॅच होतं. सोडियम एका रॉडवर जाऊन अटॅच होतं आणि सोबतच क्लोरीन एका रॉडवरून जाऊन लिबरेट होतं. ओके, एका ठिकाणी रिडक्शन होतं आणि तो जमा होतं, एका ठिकाणी ऑक्सिडेशन होतं आणि तो तिथून काय होतं निघून जातं. तर अशा प्रकारचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जे आहे ते झालं होतं आणि सोडियम जो आहे तो तिथे डिपॉझिट झाला होता, क्लोरीन जो आहे तो तिथून निघून गेला होता. तर आपण या इलेक्ट्रोलायटिक सेलचं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट आपल्याला पाहायचा होता. तर आपण लास्ट टाइम क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट मध्ये आपण पाहिलं होतं का सोडियम आणि क्लोरीन पैकी कोण अटॅच होणार आहे, कोण डिटॅच होणार आहे, कोणाचं ऑक्सिडेशन होईल, कोणाचं रिडक्शन होईल हे आपण पाहिलं होतं. ओके, इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या मदतीनं. आज आपल्याला पाहायचं की इथे सोडियम किती जमा होणार आहे आणि इथून क्लोरीन किती निघून जाणार आहे. याच्या संदर्भात एक्झाम मध्ये क्वेश्चन असा विचारला जात असतं की या रॉडला किती सोडियम डिपॉझिट होईल, म्हणजे त्या सोडियमचं वेट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. इथून क्लोरीन किती निघून जाईल तर त्या क्लोरीनचा व्हॉल्यूम किंवा नंबर ऑफ मोल असं विचारलं जाऊ शकतं. ओके, असं ते विचारलं जाऊ शकतं. आणि या संदर्भात आपल्याला एक लॉ जो आहे तो इन्फॉर्मेशन देतो. तो लॉ आहे तुमचा फॅराडेज लॉ. ओके, फॅराडेजनी दोन लॉज आपल्या पुढे मांडले, एक फॅराडेचा फर्स्ट लॉ आणि एक फॅराडेचा सेकंड लॉ. तर फॅराडेचा फर्स्ट लॉचं स्टेटमेंट असं आहे की या सेलमध्ये या सेलमधून जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास कराल तेव्हा इथे सोडियम किंवा क्लोरीन जो आहे, सोडियम डिपॉझिट होतं आणि क्लोरीन लिबरेट होतं. तर जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी तुम्ही पास कराल तेवढा जास्त सोडियम इथे डिपॉझिट होईल आणि तेवढा जास्त क्लोरीन इथून निघून जाईल. असं सिंपलचं स्टेटमेंट आहे तुमच्या फॅराडेचं. ओके, फॅराडेच्या फर्स्ट लॉचं. म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो का अमाऊंट ऑफ फॅराडे स्टेट दॅट amount of substance deposited or amount of substance liberated. गॅस असला तर लिबरेट होईल, निघून जाईल हा. आणि जर सॉलिड सबस्टन्स असला तर तो तिथे डिपॉझिट होईल. ओके, तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेटेड ऍट द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड, एनोडला किंवा कॅथोडला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेटेड ऍट द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द सेल. त्या सेल मधून तुम्ही जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी पास कराल तेवढा जास्त सबस्टन्स तिथे डिपॉझिट होईल. असं सिंपलचं स्टेटमेंट आहे फॅराडेच्या फर्स्ट लॉचं. तर त्याचं इक्वेशन कसं मला लिहिता येईल तर W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. असं त्याचं इक्वेशन मी इथे लिहिलं. ओके, तर इथे W काय आहे तर वेट ऑफ सबस्टन्स आहे आणि Q काय आहे तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द सेल असं आपल्याला म्हणता येईल. हा Q आहे, इथे किती इलेक्ट्रिसिटी पास करतो Q. ओके, हा Q इज इक्वल्स टू I इंटू T पण असतं, तुम्हाला माहित असेल. ओके, तर आता आपण पुढे कंटिन्यू करू की W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q जर होत असेल तर या इक्वेशनला मी असं लिहू शकतो का W इज इक्वल्स टू Z इंटू Q. ओके, तर इथे हा जो Z मी इथे घेतलाय हा Z इथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ओके, Z काय आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. यालाच आपण इक्विव्हॅलेंट कॉन्स्टंट असंही म्हणू. इथे काय म्हणणार आहोत आपण इक्विव्हॅलेंट कॉन्स्टंट म्हणणार आहोत. मी या सगळ्या गोष्टी इथे लिहूनच ठेवतो, पहा लक्षात घ्या. वेअर या इक्वेशन मध्ये वेअर W काय आहे तर W म्हणजे आहे वेट ऑफ सबस्टन्स, जमा होणारा सबस्टन्स. ओके, वेट ऑफ सबस्टन्स किंवा व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स हे असू शकते. हा जर गॅस असेल तर व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स असणार आहे. ओके, किंवा नंबर ऑफ मोलच्या केसमध्ये पण आपल्याला विचारतात, ते पण आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. ओके, तर इथे W म्हणजे वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट होणारा असणार आहे. ओके, Z काय आहे तर Z हा इक्विव्हॅलेंट म्हणू शकतो किंवा इक्विव्हॅलेंट कॉन्स्टंट असं आपण त्याला म्हणणार आहोत. इक्विव्हॅलेंट कॉन्स्टंट असं त्याला म्हणणार आहे मी. ओके, आणि Q काय आहे तर Q म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द सेल असं आपल्याला त्याला म्हणता येईल किंवा मी असं म्हणेल की Q इज इक्वल्स टू आहे I इंटू T. ओके, असं आपल्याला म्हणता येईल. बरं, हे इक्वेशन इथपर्यंत तुमच्या जर लक्षात आलं असेल तर पुढे मी या इक्वेशनला
या इक्वेशनला तुमची झेड ची व्हॅल्यू काय आहे, झेड जो तुमचा कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट झेड ची व्हॅल्यू समजून घेण्यासाठी मी असं करतो का जर मी या क्यू ची व्हॅल्यू ओके या क्यू ची व्हॅल्यू जर समजा 1 ओके युनिटी 1 कन्सिडर केली तर ओके पहा लक्षात घ्या मी क्यू ची व्हॅल्यू जर 1 कन्सिडर केली तर तुमचा W इज इक्वल टू झेड होईल, W इज इक्वल टू झेड होईल कधी जेव्हा मी इथे कन्सिडर करतो लेट तुम्ही कन्सिडर करा कधी जेव्हा Q इज इक्वल टू ओके Q इज इक्वल टू किती होईल तुमचा 1 Q इज इक्वल टू जेव्हा 1 होईल तेव्हा W इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे Z व्हायला पाहिजे ओके तसंही तुम्ही लक्षात घेतलं समजा तसं जर आपण पहिले की बॉ नेमका Z काय असतं तर Z बरोबर असा व्हायला पाहिजे Z बरोबर काय व्हायला पाहिजे पहा मी Z इथेच ठेवतो W इज इक्वल टू Z इंटू Q आहे तर या Q ला मी इकडच्या साईडने घेतलं तर काय होईल W बाय Q ओके पहा Q ला इकडून घेतलं तर W बाय Q इज इक्वल टू Z तर मी याला लिहितो Z इज इक्वल टू W बाय Q W बाय Q ओके W बाय Q इथे जरी मी Q ची व्हॅल्यू 1 घेतली ओके लेट तुम्ही कन्सिडर करा पहा जर Q ची व्हॅल्यू मी 1 घेत असेल तर W इज इक्वल टू काय होणार आहे Z इज इक्वल टू काय होणार आहे W होणार आहे बरोबर आहे ओके इथपर्यंत इक्वेशन तुमच्या लक्षात जर आलं असेल तर आता आपण पुढे याला कंटिन्यू करताना हा जी काय झेड ची व्हॅल्यू आपण घेतली किंवा झेड इज इक्वल टू डब्ल्यू होते किंवा झेड इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू होत असतं असं आपण पाहिलं आता झेड हा इक्विव्हॅलंट कॉन्स्टंट आहे याला फॅराडेज कॉन्स्टंट म्हणून आपण इथे वापरणार आहोत तर या झेड ची व्हॅल्यू कशी आपण काढणार आहोत हे समजून घेण्यासाठी झेड ची व्हॅल्यू तशी जर तुम्हाला सांगायची झाली तुम्ही अशी सांगू शकतो झेड इज इक्वल टू असतं तुमचा झेड इज इक्वल टू असतं पहा मॉलिक्युलर मास ओके मॉलिक्युलर मास हा कॅपिटल मॉलिक्युलर मास किंवा ऍटॉमिक मास असतं काय असतं ऍटॉमिक मास ओके मॉलिक्युलर मास किंवा ऍटॉमिक मास अपॉन 96500 इंटू एन फॅक्टर ही तुमच्या झेड ची व्हॅल्यू आहे ओके पण आता ही झेड ची व्हॅल्यू मॉलिक्युलर वेट किंवा ऍटॉमिक वेट मॉलिक्युलर मास किंवा ऍटॉमिक मास अपॉन 96500 इंटू एन फॅक्टर ही कशी आपल्यापर्यंत आली ही कशी व्हॅल्यू मी डायरेक्ट झेड ची घेतली आहे हे कॅल्क्युलेट कर हे सांगण्यासाठी थोडंसं आपण आणखी काही गोष्टीचा आपण अभ्यास करू काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे लक्षात घेण्याचा प्रयत्न करू तर सुरुवातीला मला तुम्ही सांगा का तुमचा जो काय इलेक्ट्रॉन्स असतं ओके तर त्या इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतं कारण काय असतं माहितीये का इथे आपण काय म्हणतो की जेवढी इलेक्ट्रिसिटी तुम्ही पास करता तेवढा वेट ऑफ सबस्टन्स तिथे डिपॉझिट होत असते मग किती इलेक्ट्रिसिटी पास करता इलेक्ट्रिसिटी पास होत असते म्हणजे नेमकं काय होत असतं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनच तिथे होत असते तर सुरुवातीला या झेड ची व्हॅल्यू जाणून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ का चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन किती असतं चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन ओके चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतं तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतं 1.6 इंटू 10⁻⁻⁻19 इतका चार्ज असतं एका इलेक्ट्रॉनवर बरोबर आहे ओके कुलम मध्ये मोजतो आपण 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम इतका चार्ज राहणार आहे एका इलेक्ट्रॉनवर बरं मग आता एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आपल्याला कन्सिडर करायचा नाहीये कारण एक इलेक्ट्रॉन जर तुम्ही त्या एका इलेक्ट्रोलायटिक सेल मधून पास करताल तर तिथे एकच सोडियम तिथे डिपॉझिट होईल बरोबर आहे एकच सोडियम डिपॉझिट होईल पण एक सोडियम एक इलेक्ट्रॉन ही जी आहे ही खूपच छोटी गोष्ट आहे ओके तर आपल्याला एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज पाहायचा नाही तर आपण एक मोल इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असते ते लक्षात घेऊ तर मी ते पुढे लिहितो का चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन 1 मोल इलेक्ट्रॉन वर किती चार्ज राहते हे आपण लक्षात घेऊ तर 1 मोल इलेक्ट्रॉन वर चार्ज किती असतं हे लक्षात घेण्यासाठी ओके 1 मोल इलेक्ट्रॉन वर चार्ज किती असते हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा माहित असायला पाहिजे का 1 मोल म्हणजे किती ओके व्हॉट इज 1 मोल काय असतं तर 1 मोल म्हणजे असतं बेटा आमचं 1 मोल म्हणजेच असतं तुमचा अवोगाड्रोज नंबर ओके अवोगाड्रो नंबर म्हणजेच तुमचा 1 मोल असतं आणि हा अवोगाड्रोज नंबर 1 मोल म्हणजेच असतं तुमचा 6.6
022 इंटू 10⁻⁻23 हा तुमचा अवोगाड्रो नंबर आहे. म्हणजे 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे अवोगाड्रो नंबर म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 म्हणजे हे 1 मोल झालं. ओके, अजूनपर्यंत 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन वरचा चार्ज कॅल्क्युलेट झाला नाही आहे. मग 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन वरचा चार्ज काढण्यासाठी मला असं करावं लागेल का, हे जरासं इथे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी लिहिलंय की अवोगाड्रो नंबर असता हा. तुम्ही असं लिहितो की 6.022 इंटू 10⁻23 म्हणजे हा झाला 1 मोल अवोगाड्रो नंबर इंटू काय करावं लागेल मला 1.6 इंटू 10⁻⁻19 ओके, -19 कुलम. ओके, असं होईल ते. ओके, हा काय झाला तुमचा चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. तर चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल म्हणजेच काय 6.022 इंटू 10⁻23 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 ला जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर ते त्याची व्हॅल्यू जी आहे ती 96484 कुलमच्या जवळपास येते. ओके, किती येतं ते जवळपास येतं 96484 च्या जवळपास येते. ओके, पण याला आपण अप्रॉक्सिमेटली याला आपण काय करतो अप्रॉक्सिमेटली आपण आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपल्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण याला राऊंड फिगर 96500 इतकी घेणार आहोत. ओके, 96500 इतकी घेणार आहोत. तर 9650 हा काय आहे तर चार्ज आहे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन वरचा. ओके, 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 एवढे इलेक्ट्रॉन वर असलेला चार्ज असतं 96500 इतका चार्ज असतं 1 मोल इलेक्ट्रॉन वर. ठीक आहे, 1 मोल इलेक्ट्रॉन वरचा चार्ज. गोष्ट अजून संपली नाही, आपण याला कंटिन्यू करूया. ओके, लक्षात घ्या आता मी काय म्हणतोय तुम्हाला का W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, W इज इक्वल टू Z इंटू Q. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलाय आपण Z, याला आपण इक्विव्हॅलंट कॉन्स्टंट म्हणतोय. आणि Q बरोबर काय तर I इंटू T आहे. मी काय म्हटलं का Q ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 घेतली तर W इज इक्वल टू Z होतं. आणि आपण त्याला जर याच इक्वेशनला रिअरेंज करून लिहिलं तर Z इज इक्वल टू W बाय Q होत असतं. आणि मी तुम्हाला सांगितलं की हा जो काय कॉन्स्टंट Z आपण घेतोय तो Z काय आहे तर आहे मॉलिक्युलर मास किंवा ऍटॉमिक मास. ओके, मॉलिक्युलर वेट किंवा ऍटॉमिक वेट असणार आहे अपॉन 96500 इंटू n फॅक्टर. तर यापैकी 96500 तुमच्या लक्षात आलं काय आहे. ओके, तर 96500 समजलं का? बरोबर चालू काय चुकलं. ओके, तर 96500 इथे काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. एन फॅक्टर काय आहे. ओके, आणि हे सगळं कसं आलं हे पण मी इथे तुम्हाला समजावून देतो. ओके, आपल्याला हे सगळं पण इथे आता आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, पहा लक्षात घ्या. मी इथे आणखी एक एक्झाम्पल घेतो, लक्षात घ्या. समजा मी तुमचा सोडियम घेतला. ओके, मी सोडियम घेतला, सोडियम पॉझिटिव्ह, सोडियमचा आयन घेतलं. ओके, तर आता या सोडियमच्या आयनला 1 इलेक्ट्रॉन जर तुम्ही दिला, सोडियमच्या आयनला 1 इलेक्ट्रॉन जर दिला तर याचं कन्व्हर्शन सोडियम मध्ये होणार आहे. कशामध्ये होईल? सोडियम न्यूट्रल मध्ये होईल. बरं, ठीक आहे. आता आपण विचार करतो एका सोडियमचा विचार नाही करायचा आपल्याला पाहिजे 1 मोल ऑफ सोडियम, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आणि 1 मोल ऑफ सोडियमचे आयन, सगळं 1 मोल साठी पाहिजे. तर मी इथे काय कन्सिडर करा की हे जे काय सोडियम आयन घेतले हे सोडियमचे आयन घेतोय 1 मोल सोडियमचे आयन घेतो. ओके, 1 मोल सोडियमचे आयन घेतो. आता 1 मोल सोडियमचे आयन घेतले म्हणजेच किती आयन झाले ते म्हणजे होतील ते अवोगाड्रो नंबर इतके म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 इतके सोडियमचे आहे. आता या 1 सोडियमला जर 1 इलेक्ट्रॉन पाहिजे तर 1 मोल ऑफ सोडियम आयनला किती इलेक्ट्रॉन्स लागतील तर तिथे पण किती लागणार आहे बेटा, इथे पण किती लागणार आहे, इथे पण किती लागतील 1 मोल इलेक्ट्रॉन लागतील, इथे 1 मोल इलेक्ट्रॉन लागतील. ओके, आणि इथे मला सांगा हा जो काय सोडियम भेटेल हा सोडियम पण किती भेटणार आहे, हा पण काय भेटेल 1 मोलच भेटणार आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या 1 मोल सोडियम म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23. 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 1 मोल वर इलेक्ट्रॉन वर असलेला चार्ज जो आहे म्हणजे इथे याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल म्हणजे आपण काय घेऊ शकतो 1 मोल इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आहे हा सरळ तर 1 मोल इलेक्ट्रॉन वरचा चार्ज किती आहे तर 1 मोल इलेक्ट्रॉन वरचा चार्ज असतं 96500 इतका चार्ज असतं. कुलम इतका चार्ज असतं कशावर तुमचा 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉनवर. बरोबर आहे.
आता इज इक्वल टू पहा ओके बरोबर आहे. जेव्हा मी एखाद्या इलेक्ट्रोलायटिक सेल मधून म्हणजे हा इलेक्ट्रोलायटिक सेल घेतला की ज्यामध्ये एखादा सबस्टन्स घेतला याच्यातून जेव्हा मी काय करल 96500 कुलम इतका चार्ज जेव्हा मी पास करल ओके एवढा चार्ज जेव्हा मी पास करल तेव्हा 1 मोल ऑफ सोडियम इथे डिपॉझिट होईल. किती होईल जेव्हा मी याच्यामधून किती करंट पास करल 96500 कुलम इतका चार्ज जेव्हा मी पास करल तेव्हा इथे सोडियमचा 1 मोल सोडियम इथे डिपॉझिट होणार आहे. आता 1 मोल सोडियम म्हणजे किती तर 1 मोल ऑफ सोडियम म्हणजे असतं तुमचा 1 मोल ऑफ सोडियम म्हणजे असतं 23 ग्राम ऑफ सोडियम. किती असतो तो 23 ग्राम ऑफ सोडियम. आता बरोबर म्हणतात 123 ग्राम सोडियम कसा तर बेटा रे 1 मोल ऑफ सोडियम म्हणजे त्याचं सोडियमचं मॉलिक्युलर वेट पहा किती आहे. सोडियमचं मॉलिक्युलर वेट येतं 23 म्हणजे 23 ग्राम ओके 23 ग्राम ओके. समजा 1 मोल ऑफ इथे थोडासा पॉइंट कीप करून मी तुम्हाला सांगतो का 1 मोल ऑफ वॉटर मध्ये किती असतं समजा ओके 1 मोल ऑफ वॉटर मध्ये किती असतं लक्षात घेऊ आपण. थोडासा मोल कन्सेप्ट आहे हा. 1 मोल वॉटर म्हणजे काय असतं लक्षात घ्या. 1 मोल ऑफ वॉटर समजा तर 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे असतं तुमचं बेटा 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे असतं तुमचं 18 ग्राम वॉटर ओके 18 ग्राम वॉटर. आता 18 ग्राम वॉटर कसं घेतलं लक्षात घ्या. वॉटर मध्ये 2 हायड्रोजन आहेत ओके. प्रत्येक हायड्रोजनचं मॉलिक्युलर रेट 1 ओके म्हणजे हायड्रोजन साठी किती झालं रे बेटा हायड्रोजन साठी किती झालं 2 ओके. ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट किती असतं 16 म्हणजे 2 + 16 म्हणजे किती झालं 18 ओके. 1 मोल ऑफ NaOH घ्यायचं झालं समजा मला काय घ्यायचं आहे 1 मोल ऑफ NaOH घ्यायचं आहे. तर 1 मोल ऑफ NaOH म्हणजे किती NaOH घ्यावं लागेल मला ओके 1 मोल ऑफ NaOH म्हणजे ओके सोडियमचा मॉलिक्युलर वेट आहे 23 ओके. ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट आहे 16 हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट आहे 1 ओके म्हणजे काय 23 + 16 + 1 म्हणजे किती होतं हे 40 ग्राम ओके. 40 ग्राम NaOH जर घेतला 40 ग्राम NaOH जर घेतला तर तो होईल तुमचा 1 ग्राम ऑफ 1 मोल ऑफ NaOH. तर इथे लक्षात घ्या जेव्हा मी 96500 इतका चार्ज या सेल मधून पास करल तेव्हा 1 मोल ऑफ सोडियम तयार होतं म्हणजेच 23 ग्राम सोडियम तिथे तयार झाला मॉलिक्युलर वेट इतका त्याचा ओके ठीक आहे. चला आता जर मी 96500 इतका चार्ज पाठवला तर 23 ग्राम ओके तर 23 ग्राम सोडियम डिपॉझिट होत आहे. तर जर समजा मी 1 कुलम इतका चार्ज पास केला ओके काय म्हटलं मी 96500 इतका चार्ज पास केला तर 23 ग्राम इतका सोडियम डिपॉझिट होते. पण मी जर फक्त 1 कुलम इतका चार्ज पास केला फक्त 1 कुलम इतका चार्ज पास केला तर 23 बाय 96500 इतका सोडियम तिथे डिपॉझिट होईल ओके इतका सोडियम डिपॉझिट होईल. आता याला जर मी मल्टिप्लाय केलं समजा 1 नी ओके काय कशाने मल्टिप्लाय केलं 1 नी तर काही फरक पडणार नाही ऍज इट इज राहणार आहे ही व्हॅल्यू ओके. तर इथे हा 1 जो आहे तो आहे n फॅक्टर. हा n काय आहे इथे हा 1 जो आहे हा n फॅक्टर आहे आणि हा n फॅक्टर काय आहे तर हा सोडियमला लागणारा एक इलेक्ट्रॉन आहे किंवा आपण असं म्हणू शकतो n जो आहे तो सोडियमची व्हॅलन्सी आहे. n फॅक्टर जो आहे तो सोडियमची व्हॅलन्सी आहे आणि सोडियमची व्हॅलन्सी इथे 1 आहे. तर पहा आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नावाचं युनिट शिकलो. सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये पण आपण n फॅक्टर कॅल्क्युलेट करायला मी तुम्हाला शिकवलं होतं. n फॅक्टर काय असतं तर n फॅक्टर म्हणजे एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी बॉन्ड फॉर्मेशन कॅपॅसिटी असतं. तर इथे सोडियमची बॉन्ड फॉर्मेशन कॅपॅसिटी 1 आहे. इथे सोडियम साठीचा n फॅक्टर जो आहे तो 1 झाला ओके लक्षात येत आहे ओके. आपण परत एक एक्झाम्पल पाहू तसंच ओके परत एक एक्झाम्पल पाहू आपण तिथेच पुढचं ओके. मी इथे काय घेतो Mg डायपॉझिटिव्ह घेतो काय घेतो Mg डायपॉझिटिव्ह घेतो ओके Mg डायपॉझिटिव्ह ओके. या Mg डायपॉझिटिव्हला 2 इलेक्ट्रॉन मला द्यावं लागतील काय द्यावं लागतील 2 इलेक्ट्रॉन द्यावं लागतील. तेव्हा हा Mg रिड्यूस होईल काय फॉर्म होईल इथे Mg फॉर्म होईल मॅग्नेशियम फॉर्म होईल बरोबर आहे ओके ठीक आहे. आता लक्षात घ्या ओके आता लक्षात घ्या पुढे ओके. समजा मी 1 मोल Mg चा विचार करत असेल तर 1 मोल Mg म्हणजे किती होतील तुमचे 1 मोल Mg म्हणजे किती होतील 6.022 × 1023 ओके 1 आणि 2 मोल इलेक्ट्रॉन्स आहेत तुमचे ओके 2 मोल 1 मोल Mg ला 2 मोल इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत तिथे का तर Mg डायपॉझिटिव्ह आहे. समजा अल्युमिनियम ट्रायपॉझिटिव्ह तुम्ही घेतला असता तर 1 मोल अल्युमिनियम साठी 3 मोल तुम्हाला काय लागले असते ओके इलेक्ट्रॉन्स लागले असते. इथे सोडियमवर 1 पॉझिटिव्ह आहे म्हणून 1 मोल लागले होते. तर इथे सिंपल असं म्हणता येईल का मला ओके चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन वर किती आला होता तो होता 96500
6,500 ओके कुलम ओके कुलम इंटू काय करतो मी 2 इंटू 2 का 2 केलं पहा लक्षात घ्या ओके एका मोलवर इतका चार्ज असतं इथे इलेक्ट्रॉन 2 लागतात म्हणून इंटू 2 केलं इज इक्वल्स टू काय भेटायला पाहिजे म्हणजे जेव्हा मी 96500 इतका चार्ज पास इंटू 2 इतका चार्ज जेव्हा मी पास करल त्याच्यामधून तेव्हा मला 1 मोल ऑफ mg इथे भेटणार आहे तेव्हा मला 1 मोल ऑफ mg इथे भेटणार आहे आणि 1 मोल ऑफ mg म्हणजे हा 1 मोल ऑफ mg मी इथे लिहितो 1 मोल ऑफ mg मला भेटणार आहे अँड व्हॉट इज 1 मोल ऑफ mg म्हणजे काय तर 1 मोल ऑफ mg म्हणजे होणार आहे तुमचा ओके mg चा मॉलिक्युलर वेट आहे 24 म्हणजे काय मी जेव्हा 96500 इंटू 2 ओके कुलम मध्ये आहे हा चार्ज ओके कुलम मध्ये इतका चार्ज जेव्हा मी पास करल तेव्हा मला 24 ग्राम इतका काय भेटणार आहे तुमचा mg या रॉडला इथे डिपॉझिट झालेला भेटणार आहे ओके असंच आहे ते ओके बरं आता याला आणखी थोडंसं पास सिम्प्लिफाय करून घेतो मी इथे आणखी थोडंसं लक्षात घ्या ओके हा n फॅक्टर इकडे देतो सॉरी हा काय होता तुमचा n फॅक्टर 1 म्हणजे 1 n फॅक्टर होता आणि हा n फॅक्टर इकडे ओके चलो ठीक आहे आता आपण कंटिन्यू करू पुढची गोष्ट लक्षात घ्या जर मी 96500 इंटू 2 इतका चार्ज पास केला तर 24 ग्राम इतका 24 ग्राम इतका mg तिथे डिपॉझिट होणार आहे त्या इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये ओके जर मी समजा 1 कुलम इतका चार्ज पास केला 1 कुलम इतका चार्ज पास केला त्याच इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये तर किती मॅग्नेशियम किती mg तिथे डिपॉझिट होईल तो डिपॉझिट होणारा mg जो आहे तो असणार आहे 24 अपॉन 96500 इंटू 2 ओके आणि हा इथे 2 काय आहे तर हा इथे 2 आहे n फॅक्टर आणि हा n फॅक्टर म्हणजे आहे या mg ला लागणारे हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे mg ची व्हॅलेन्सी आणि mg ची व्हॅलेन्सी म्हणजे पहा लक्षात घ्या n फॅक्टर म्हणजे काय असतं एखाद्या एलिमेंटची व्हॅलेन्सी असतं तर हा n फॅक्टर असा झाला आता लक्षात घ्या हा 1 कुलम ओके 1 कुलम इतका जर घेतला तर काय येतं